विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व आगरी समाजाचे खंबीर नेतृत्व शरद म्हात्रे यांच्यासह दशरथ कांबरी आणि हरेश भोपी या तिघांना ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली होती। अटक केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयाने तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। कल्याण येथील आधारवाडी येथे त्यांची रवानगी करण्यात आल्याचे समोर आले आहे। दरम्यान शरद म्हात्रे यांच्यासह कांबरी व भोपी यांना देखील आता जामिनासाठी अर्ज करता येणार आहे। शरद म्हात्रे यांच्याकडे विनापरवाना गावठी पिस्तूल सापडल्यामुळे त्यांना 9 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दिवशीच पहाटे अटक करण्यात आली होती। त्यांच्या अटकेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती। त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याची चर्चा शहरात रंगत आहे। मात्र ठाणे गुन्हे शाखेकडून या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी केली जात असून लवकरच या प्रकरणामागील सत्यता समोर येईल। तोपर्यंत तरी शरद म्हात्रे यांच्यासह दशरथ कांबरी व हरेश भोपी या तिघांनाही न्यायालयीन कोठडीतून बाहेर येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। लोकतंत्र बदलापूर। या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।